नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 16 जून 2026 मंगळवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. स्पर्धा स्वतःच्या अपयशाशी करावी, दुसऱ्यांच्या यशाशी नाही. आजचा सुविचार आपण बघितलात. आता बघूया आजच्या ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितल्यात. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहराला हादरून सोडणाऱ्या एका गूढ खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत सापडलेला कुजलेला अवस्थेतील मृतदेह नेमका कोणाचा होता, हा प्रश्न पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरला होता. डीएनए चाचणी, सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहितीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हे शाखेने या थरारक खुनाचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येचा कट मृताच्या पत्नीनेच तिच्या साथीदारासोबत रचल्याचे तपासात समोर आले आहे. पाहूया हा संपूर्ण विशेष रिपोर्ट. 13 मे 2026 रोजी अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत वजीर पटेल यांच्या बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले. या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अमरावती शहर आणि ग्रामीण भागातील बेपत्ता व्यक्तीची माहिती तपासण्यास सुरुवात केली. तपास दरम्यान 31 मार्च 2026 रोजी नोंद झालेल्या एका बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीकडे पोलिसांचे लक्ष गेले. अलीमनगर येथील अब्दुल रियाज अब्दुल अनीस हा घरातून बाहेर पडून परत न आल्याची तक्रार त्याच्या आईने दिली होती. त्यानंतर डीएनए चाचणी करण्यात आली आणि पाण्याच्या टाकीत सापडलेला मृतदेह हा अब्दुल रियाज याचाच असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू ठेवत शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक पुरावे, गुप्त माहितीदारांचे जाळे आणि विविध डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. तपासात उघड झालेले सत्य धक्कादायक होते. पोलिसांच्या माहितीनुसार मृताची पत्नी नसरीन बानो हिने तिचा साथीदार शेख इकराम शेख चांद याच्या मदतीने हा खून केल्याचे समोर आले आहे. अब्दुल रियाज याला त्याच्या वडिलाच्या घरातून बोलावण्यात आले. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह ऑटो रिक्षामधून नेण्यात आला आणि वजीर पटेल यांच्या बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला. गुन्हे शाखेच्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात शेख इकराम शेख चांद वय 27 वर्ष आणि नसरीन बानो अब्दुल रियाज वय 37 वर्ष या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. अत्यंत क्लिष्ट आणि कोणताही ठोस धागा नसलेल्या या खुनाच्या तपासात अमरावती गुन्हे शाखेने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हा गूढ खून उघडकीस आला आहे. 13 मे रोजी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये आपण तांत्रिक पुराव्याच्या आधारे जो मृतक आहे, जी बॉडी अनोळखी व्यक्तीची होती, ती आपण आयडेंटिफाय केली आणि डीएनए टेस्टवरून आपण ह्या सगळ्या गोष्टी रिव्हील केल्या. त्यानंतर टेक्निकल पुराव्याच्या आधारे यामध्ये आपण 2 आरोपी निष्पन्न केलेले आहे. त्यांचा PCR आपण आज घेतलेला आहे आणि आरोपींची जी आहे ती इन्व्हेस्टिगेशन आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती आहे. आता आरोपींकडून आणखीन कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बंद दवाखान्याच्या टाकीत सापडलेला मृतदेह, बेपत्ता व्यक्तीची तक्रार, डीएनए चाचणी आणि त्यानंतर उघड झालेले धक्कादायक सत्य, या संपूर्ण प्रकाराने अमरावती शहरात मोठी खळबळ उडवली आहे. पत्नी आणि तिच्या साथीदारावर खुनाचा आरोप सिद्ध करणारे महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी गोळा केले असून तपास अद्याप सुरू आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. अमरावती शहरातील राजापेठ पोलिसांनी अवैध मद्य वाहतुकी विरोधात प्रभावी कारवाई करत एका आरोपीला विदेशी दारूसह ताब्यात घेतले आहे. राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगार तपासणी आणि अवैध देशी विदेशी दारू विक्री व वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत होती.
याच दरम्यान पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे आणि डीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली की विकास कॉलनी परिसरातून एक व्यक्ती स्कूटीवरून अवैधरित्या विदेशी दारू घेऊन जात आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तत्काळ विकास कॉलनी परिसरात सापळा रचला. संशयित स्कूटी स्क्वॉड दिसताच त्याला थांबवून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने आपले नाव प्रवीण ज्ञानेश्वर बगे, वय 52 वर्ष, राहणार म्हाडा कॉलनी, अमरावती असे सांगितले. झडती दरम्यान आरोपीकडून मॅजिक मोमेंट, ग्लॅन वॉक, बॅलंटाईन, रॉयल स्टॅग आणि ब्लेंडर स्प्राईट यासारख्या विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी विदेशी दारूचा सुमारे 14,250 रुपयाचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेली 30,000 रुपयाची टीव्हीएस स्कूटी जप्त केली. अशा प्रकारे एकूण 44,250 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65E अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम दुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अमरावती शहर पोलीस आयुक्तालय येथील माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चव्हाण साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजापेठ यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधरित्या वाहतूक करणारे आणि वाईन शॉपी आणि बिअर शॉपी या ठिकाणी अवैधरित्या जागा उपलब्ध करून देणे, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे यांच्या विरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून त्या अंतर्गत राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत काल एक गुन्हा दाखल केला आहे आणि आज एक गुन्हा दाखल केलेला आहे. वाहतूक करणाऱ्यासाठी आमच्या इथे एकूण वाहतूक करणारा एक व्यक्ती आमच्याकडे अटक केलेला आहे. त्याच्याकडनं 30,000चा विदेशी साठा जप्त करण्यात आलेला आहे. एक मोटरसायकल असा 44,000चा माल, 44,250 रुपयाचा माल सीज करून पुढील कारवाईची तजवीज ठेवण्यात आली आहे. अमरावती शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न आता थेट महानगरपालिकेच्या दारात पोहोचला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी चक्क कचऱ्याने भरलेला ट्रक महानगरपालिकेच्या आवारात आणला. यावेळी नागरिकांचा संताप इतका वाढला की स्वच्छता अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. आयुक्तांच्या दालनातच जोरदार वादावादी झाली तर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनाही पाचारण करावे लागले. नेमके काय घडले मनपामध्ये पाहूया हा विशेष रिपोर्ट. पैसे खाल्ल्यापुरा धावायचे आणि तू मला ज्या गोष्टी करतो गोष्टी करून म्हणजे फाईट करणार म्हणजे आकार आहे काय की मी फाईट करतो अधिकारी आता बोलून दाखव हे आता बोलून दाखव आता फाईट स्वच्छ आणि सुंदर शहराच्या घोषणा करणाऱ्या अमरावती महानगरपालिकेच्या दाव्यांना नागरिकांनीच आरसा दाखवला आहे. शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग, नियमित साफसफाईचा अभाव आणि वारंवार होणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने राजापेठ आणि कवरनगर परिसरातील नागरिकांचा संताप अखेर उफाळून आला. संतप्त नागरिकांनी कचऱ्याने भरलेला ट्रक थेट अमरावती महानगरपालिकेच्या आवारात आणत प्रशासनाचा निषेध नोंदविला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मनपा प्रशासनात खळबळ उडाली. मनपा परिसरात नागरिकांची वाढती गर्दी आणि तीव्र आक्रोश पाहता प्रशासनाने तातडीने पोलिसांना पाचारण केले. सिटी कोतवाली पोलिसांचा ताफा महानगरपालिकेच्या परिसरात तैनात करण्यात आला. यानंतर संबंधित प्रभागातील नगरसेवक आणि नागरिकांनी मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा यांच्या दालनात धाव घेतली. या बैठकीत स्वच्छता अधिकारी डॉक्टर अजय जाधव देखील उपस्थित होते. बैठकी दरम्यान नागरिकांनी स्वच्छता विभागाच्या कार्यपद्धतीवर जोरदार संताप व्यक्त केला. काही नागरिकांनी डॉक्टर अजय जाधव यांच्यावर गंभीर आरोप करत थेट आयुक्तांसमोरच जाब विचारला. पैसे खाते आणि आम्हालाच धमक्या देतात असा आरोप नागरिकांनी केला. यावेळी बराच वेळ शाब्दिक वाद सुरू राहिल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर जाधव यांनी प्रशासनामुळे शांत आहे अन्यथा दाखवून दिले असते अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 17 या ठिकाणच्या अस्वच्छतेच्या समस्या मांडण्याकरिता आज आम्ही आयुक्त मॅडम यांच्याकडे आलो असता त्यांच्या दालनामध्ये हा कचरा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे की दैनंदिनच्या गाड्या येत नाही, 24 तासाच्या आत जो कचरा उचलला जात नाही किंवा अनेक दिवसांपासून मॅनपॉवरची कमतरता आहे. मॅनपॉवर बिलकुल पूर्ण परिसरात एक नालीवाला असतो, नागरिक आमच्यापर्यंत येत आहे. याकरिता आज आयुक्त मॅडमच्या दालनामध्ये मीटिंग ठेवण्यात आली
परंतु त्या ठिकाणी स्वच्छता अधिकारी जाधव या माणसाला एवढा माज चढला आहे की तो नागरिकांना व साधारण लोकांना मारण्याच्या धमक्या देतो आणि आयुक्त मॅडम समक्ष हा प्रकार या ठिकाणी घडत आहे. तर आयुक्त मॅडमनी यावर कार्यवाही केली पाहिजे, त्याला सस्पेंड केलं पाहिजे. अन्यथा युवा स्वाभिमान पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी 2 ते 3 दिवस मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. साहेबांनी सरळ सांगितलं की आम्ही तुमच्याशी फाईटसुद्धा करू शकतो. जाधवनी सरळ धमकी दिली की तुमच्याशी फाईट करू शकतो. म्हणजे आज मनपा अधिकाऱ्यांना आपण जर स्वच्छतेबाबत बोललो तर उद्या ते फाईट करण्याची या ठिकाणी धमकी देतात. यावर पोलीस प्रशासनाने आयुक्त मॅडम यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अन्यथा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. त्या सगळ्या आंदोलनाच्या जबाबदार लड्डा मॅडम असतील व पूर्ण प्रशासन असतील आणि जाधवांना निलंबित केलं नाही तर या ठिकाणी अनशनसुद्धा आम्ही करू. नागरिकांचे म्हणणे आहे की जबाबदार अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारची भाषा वापरणे आणि लोकांशी संघर्षाची भूमिका घेणे अत्यंत गंभीर बाब आहे. दरम्यान संपूर्ण महानगरपालिकेत स्वच्छता विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नियमित साफसफाई होत नसल्याचे चित्रही आहे. विशेष म्हणजे यापूर्वी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतही स्वच्छतेच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नाही. राजापेट प्रभाग क्रमांक 18 श्री संत कंवरराम वार्ड प्रभाग क्रमांक 18 के अंतर्गत अनेक ऐसे परिसर हैं जो गंदगी में समाये हुए हैं. मैं वीडियो के माध्यम से सिर्फ इतना ही बताना चाहता हूं कि इस समय महानगर पालिका व्यस्त चल रहा है, जनता त्रस्त चल रही है और कोरोना कंपनी मस्त चल रही है. मैं वीडियो के माध्यम से इतना बताना चाहता हूं कि जाधव साहब जो स्वास्थ्य अधिकारी है वो सिर्फ एक दफ्तर में बैठ के अपने हुक्म जला रहे, उनको सिर्फ अपनी मलाई से मतलब है. जनता डेंगू मलेरिया गंदगी से कितनी परेशान बैठी हुई है, इससे उनको कोई लेना देना नहीं है. मैं माननीय मनपा आयुक्त लड्डा मैडम से सिर्फ इतना ही कहना चाहता हूँ, प्रभाग क्रमांक 18 सहित शहर का विभिन्न एरिया में आप दौरा करें, आप गंदगी देखें. जनता त्रस्त है. जनता की खून मैंने पसीने की कमाई से जो टैक्स भरा है उसका मज़ा कोई और ही ले रहा है. वीडियो के माध्यम से इतना भी बताना चाहता हूं कि आप एक बार दौरा करें. आप सिर्फ अपने जहां पे आप रहते हो वही परिसर साफ है, बाकी शहर पूरा गंदगी में समाया हुआ है. मानसून का क्या नियोजन है, एक बार आप राजापेट प्रभाग क्रमांक 18 में आओ, मैं बताता हूं. किसी भी प्रकार का कोई नियोजन नहीं है. वीडियो के माध्यम से सिर्फ मैं इतना ही बताना चाहता हूं कि आयुक्त मैडम प्रभाग क्रमांक 18 सहित अनेक परिसर में आप दौरा करें ताकि आप देखो जनता कितनी त्रस्त बैठी हुई है. या संपूर्ण घडामोडीचे वार्तांकन करणाऱ्या सिटी न्यूजच्या प्रतिनिधीला कव्हरेज डिलीट करण्यास सांगितल्याचा आरोपही पुढे आला आहे. त्यामुळे प्रशासन पारदर्शकतेपासून दूर जात आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे नागरिक स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले आहेत तर दुसरीकडे प्रशासनाकडून ठोस उपाययोजनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लवकरच प्रभावी पावले उचलली नाहीत तर शहरभर तीव्र आंदोलन उभे राहू शकते असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे नागरिकांना कथित धमकी दिल्याच्या आरोपांवर स्वच्छता अधिकारी डॉक्टर अजय जाधव यांच्या विरोधात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि शहराच्या स्वच्छतेसाठी कोणती ठोस कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 21 जुनी वस्ती बडनेरा, माझी आई मीरा भगवान कांबळे व मी संदीप भगवान कांबळे. आम्हाला जो मागील म्हणजे जेव्हापासून निवडून आलो तेव्हापासून सगळ्यात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा असेल तर स्वच्छतेचा आहे. स्वच्छतेच्या संबंधी आम्ही त्या कोणार्क कंपनी आली त्यांच्या कर्मचाऱ्यांना, त्यांच्या अधिकाऱ्यांना, त्यांचे जे काही असतील कोणार्क सांगू आम्ही परेशान झालो तरी काही त्यांच्यात काही सुधारणा होत. गेंड्याची चमडी आहे त्यांची, गेंड्याची काहीच फरक नाही पडत. शेवटी आम्हाला नागरिकांनी हे म्हटलं की जर हा कचरा उचलल्या गेला नाही किंवा आमच्या घरी आता 8 दिवस झाले गाड्या आल्या नाही तर उद्यापासून हा कचरा आम्ही तुमच्या घरी आणून टाकू. म्हणून मी त्यांना म्हटलं होतं की जर काल 3 वाजेपर्यंत असं ग्वाही दिली होती त्यांना, 3 वाजेपर्यंत जर कचरा तुम्ही ते कोणार्क कंपनीने नाही उचलायला आले तर मी स्वतः माझ्या खर्चाने माझ्या गाडीने स्वतः येऊन तुमचा कचरा कलेक्ट करीन व महानगरपालिकेत आणून गाडी उभी करीन आणि इथे खाली करीन. म्हणून काल मी स्वतः कचरा जमा केला प्रभागात फिरून व स्वतःच्या गाडीने कचरा जमा करून आज इथे महानगरपालिकेत गाडी आणली. तेव्हा आम्हाला रवी भाऊंना फोन आला. आम्हाला रवी भाऊंनी सांगितलं की बा आपण आपल्या शहराचे आपण जनप्रतिनिधी आहोत. त्यांनी आम्हाला निर्देश दिले की आता पहिली वेळ तुम्ही एक चान्स दिला पाहिजे महानगरपालिकेला. आपण जनप्रतिनिधी आहोत, आपणच जर असं करू तर आपल्या शहराची आपल्याचमुळे गरिमा मलिन होईल. म्हणून त्यांना माझ्या बोलण्यावर एक चान्स द्या. आपण त्यांच्या शब्दांना मान ठेवत आज आपण ही कचऱ्याची गाडी वापस घेऊन जात आहे व असा कडक इशारा देता इथे
तर जर याच्यानंतर पुन्हा जर घडलं, आज एक गाडी आणली, उद्या 10 गाड्या आणि 10 नाही 100 गाड्या ढोल ताशात आणू आणि चपलाचे हार आणू, इथून एका कर्मचाऱ्याच्या गळ्यात टाकू व त्यांना ताकीद देत आहे की याच्यानंतर जर ते सुधारले नाही तर आम्ही इथे उपोषण करू, कडक आंदोलन करू व आम्ही कोणालाही घाबरणार नाहीत. अशा धमक्या ज्या देण्यात याला इथं तर मारू, पण आम्ही काय घाबरणारे लोक दिसून राहिलो का तुम्हाला? तुम्ही मारायला तयार राहा, आम्ही मरायला तयार आहोत. काय कराल? जीवाच्या वरता आमचा काय घेऊन जाल तुम्ही? आज ही परिस्थिती आली आहे मनपाची. इथले अधिकारी एवढे माजले आहे की आम्हाला मॅडम IAS ऑफिसर समोर म्हणतात आहे, काय म्हणत आहे की मारून टाकू, फाईट करू. ही परिस्थिती आणून ठेवू, ह्याच्यासाठी आम्ही नगरसेवक निवडून आलो का? अमरावतीकरांच्या संयमाचा बांध आता फुटू लागला आहे. कचऱ्याचा प्रश्न, प्रशासनाची उदासीनता आणि अधिकाऱ्यांवर होत असलेले गंभीर आरोप यामुळे मनपा प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी प्रशासन आता काय पावले उचलते आणि नागरिकांच्या रोषाला कसे उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती शहरातील विलासनगर परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेच्या स्वच्छता कंत्राटदार असलेल्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या घंटागाडीतून थेट सार्वजनिक जागेत खासगी शौचालयातील गाळ टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी विरोध केल्यानंतरही संबंधित अधिकारी आणि सुपरवायझर यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याचा आरोपही करण्यात येत आहे. नेमकं काय घडलं पाहूया ह्या विशेष रिपोर्ट मधून. अमरावतीच्या विलासनगर येथील आरा मशीन रोडवरील सार्वजनिक शौचालयाजवळील खुल्या जागेत कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या घंटागाडीतून गाळ टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित गाळ हा नालीतील नसून थेट खासगी शौचालयातून काढण्यात आलेला असल्याचा संशय आहे. गाळ टाकल्यानंतर परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आणि नागरिकांनी तात्काळ याला विरोध केला. नागरिकांनी कामगारांना जाब विचारला असता त्यांनी हे काम वरिष्ठांच्या आदेशानुसार केल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित सुपरवायझर यांनी हा गाळ नालीतील असल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्ष पाहणीमध्ये नागरिकांना हा दावा संशयास्पद वाटला. घटनेची माहिती स्वच्छता निरीक्षकांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली, मात्र सकाळी गाळ उचलून घेऊ असे उत्तर मिळाल्याने नागरिकांमध्ये अधिक नाराजी निर्माण झाली. नागरिकांचा आरोप आहे की या ठिकाणी यापूर्वीही वारंवार गाळ आणि कचरा टाकण्यात येतो. अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही केवळ आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार शौचालयातील गाळ उघड्यावर टाकणे किंवा गटारात सोडणे हा गंभीर नियमभंग मानला जातो. अशा गाळाची विल्हेवाट केवळ अधिकृत प्रक्रिया केंद्रातच लावणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे अमरावती शहरात कॉम्पॅक्टर प्रणाली सुरू असतानाही डिझेल आणि वेळेची बचत करण्यासाठी खुल्या जागांमध्ये गाळ टाकला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून संसर्गजन्य आजाराचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी संबंधित कंपनी सुपरवायझर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र या प्रकरणात प्रशासन खरोखर कारवाई करणार की पुन्हा एकदा दुर्लक्ष करणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. विलासनगर मध्ये उघड्यावर शौचालयातील गाळ टाकल्याचा आरोप, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, प्रशासनाची कथित उदासीनता आणि कंत्राटदार कंपनीवर गंभीर प्रश्नचिन्ह या सर्व घडामोडींमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात दोषींवर कारवाई होते का की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी. प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने आजपासून राज्यभर बेमुदत संप पुकारला आहे. सेवा प्रवेश नियमांसह विविध मागण्या अनेक वर्षांपासून रखडल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला असून यापूर्वी धरणे आंदोलन आणि लाक्षणिक संप करूनही शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे आता आरटीओ कार्यालयातील कर्मचारी आक्रमक झाले असून बेमुदत संपाच्या माध्यमातून सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये आजपासून बेमुदत संपाला सुरुवात झाली आहे. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला असून
सेवा प्रवेश नियमांसह विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात येत आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून शासन स्तरावर प्रलंबित आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 2 जून रोजी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये 2 तासाचे धरणे आंदोलन करण्यात आले होते. यानंतर 9 जून रोजी 1 दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. मात्र या दोन्ही आंदोलनानंतरही शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पुढील टप्प्यात आज दिनांक 16 जून पासून राज्यभरातील आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामुळे वाहन नोंदणी, परवाना प्रक्रिया, फिटनेस तपासणी, परवानगी नूतनीकरण यासारख्या विविध सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल मानकर, राज्य संघटक संदीप खवले यांच्यासह अभिजित गावंडे, अक्षय राठोड, अमोल माठोडे, उज्ज्वल ठाकरे, संजय चौधरी, देवानंद खंडारे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी शासनाने तातडीने चर्चा करून मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली आहे. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मी अनिल मानकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोटार वाहन कर्मचारी संघटना आरटीओ अमरावती येथून आपल्याशी संवाद साधत आहे. आमच्या गेल्या आकृतीबंध संदर्भात 3.5 वर्षापासून आमच्या मागण्या आम्ही रेटत आहोत. शासनाकडे, परिवहन आयुक्त कार्यालयाकडे रेटत आहोत. शासनाकडे या स्वरूपात आम्ही मागण्या केलेल्या आहे. यापूर्वीसुद्धा आमचे निदर्शने, धरणे, आंदोलने आणि 3 दिवसाचा लाक्षणिक संपसुद्धा झालेला होता. मागचे 1 वर्ष होऊन त्याच्यावर सुद्धा त्यांनी कारवाई केलेली नाही. त्यानंतर आम्ही या महिन्यात 2 तारखेला 2 जूनला आम्ही निदर्शने, 2 तासाचे ठिय्या आंदोलन केलं आणि परत 9 तारखेला आम्ही 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आणि आज 16 तारखेला बेमुदत संपावर जात आहे. का जात आहे? याच्या अगोदर 2 वेळा आम्ही शासनाला सांगितलं की आमच्या मागण्याकडे लक्ष द्या. त्यांचं लक्ष वेधण्याकरिता आम्ही विविध प्रकारे आंदोलने, निदर्शने केलेले आहे. तरी शासन आकृतीबंधाची अंमलबजावणी करायला तयार नाही आहे. का असं? पदोन्नतीची साखळी तुम्ही का राबवत नाही आहे? कुठले असे सेवाप्रवेश नियम आहे जे सेवाप्रवेश नियम व्हायला अडीचडी 3 वर्ष, 3.5 वर्ष, 4 वर्ष लागतात? हातावर मोजण्यासारख्या सर्व गोष्टी आहेत. पूर्वीचे सेवाप्रवेश नियम आहे, त्यांना जिवंत करायला हे लोक तयार नाही आहेत किंवा ते राबवायला तयार नाही आहेत. आज पदोन्नती वाचून आमचा कर्मचारी रिटायर्ड होत आहे. त्याच्या भवितव्याचं काय? त्याच्या मानसन्मानाचं काय? त्याच्या कुटुंबाचं काय? त्याच्या वाढणाऱ्या वेतन श्रेणीचं काय? अरे किमान आमच्याकडे लक्ष द्या. आम्ही किती रडायचं, किती ओरडायचं? बापाचं कर्तव्य आहे की उघड दरवाजा घ्या आम्हाला आत, पण कोणी बोलायलाच तयार नाही याविषयी. आज आम्ही बेमुदत संपावर जात आहे, तरीही शासनाला जाग येत नाही आहे. यापूर्वी शासनाने एक विकसित महाराष्ट्रांतर्गत एक कार्यक्रम राबविला होता. 6 मे ते 2 ऑक्टोबर 25ला हा कार्यक्रम राबविण्यात आलेला होता. यामध्ये 150 दिवसाचा कार्यक्रम शासनाने राबवलेला होता. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होता. त्यामध्ये एक मुद्दा होता आकृतीबंधाची अंमलबजावणी. त्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये काय झालं? कुठे गेला तो आकृतीबंध? कुठे गेली त्याची अंमलबजावणी? मग शासनाच्या विकसशील गतिशील परिवर्तनाला हे लोक हरताळ फासत आहे. आमचं म्हणणं एकच आहे की आमची मागणी पूर्ण करा. आम्हाला कामे करू द्या सुखाने आणि राहू द्या. आम्हाला मान सन्मान द्या. अरे जे आहे ते तर द्या. आम्ही तर काही नवीन. आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे राज्यातील परिवहन व्यवस्थेवर आणि वाहनधारकांच्या कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता शासन आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चेतून तोडगा निघतो की आंदोलन आणखीन तीव्र होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अमरावतीत राजस्थानी समाजाच्या होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत 80% अधिक गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या तब्बल 87 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांवरील वाढता शैक्षणिक ताण आणि स्वदेशी उद्योगांच्या बळकटीकरणाचा संदेश देण्यात आला. खासदार बलवंत वानखडे, सीए व्हीसी भरतिया यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला. स्वर्गीय ब्रिजमोहन हेमराजजी मुंदडा यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ राजस्थानी हितकारक मंडळाच्या वतीने अमरावतीतील हॉटेल मेहफिलीन येथे
मेधावी विद्यार्थ्यांच्या सत्काराचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 10वी आणि 12वीच्या परीक्षेत 80% अधिक गुण प्राप्त करून प्रावीण्य मिळवणाऱ्या 87 विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी राजस्थानी समाजासह अमरावतीचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजस्थानी हितकारक मंडळाचे अध्यक्ष आणि अमरावती मंडळचे संपादक अनिल अग्रवाल होते. तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार बलवंत वानखडे, राष्ट्रीय व्यापारी संघटनेचे अध्यक्ष CAVC भरतिया, गोपाल मुंदडा, सुरेश साबू, संतोष कासट, रामेश्वर गग्गड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार बलवंत वानखडे यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केलेत. व्यापार करा किंवा नोकरी, परंतु शिक्षित होणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितलेत. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या शिक्षणावरील विचारांचा उल्लेख करत शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत. आजच्या विद्यार्थ्यांवर 10वी नंतर स्पर्धा परीक्षांचा वाढता दबाव निर्माण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 11वी आणि 12वीचे शिक्षण विद्यार्थ्यांना जीवनाशी लढण्याची ताकद देते. त्यामुळे पालकांनी मुलांवर केवळ गुणांचे ओझे टाकू नयेत असा संदेश मान्यवरांनी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनीही विद्यार्थ्यांवरील कट ऑफ आणि स्पर्धेच्या दबावाबाबत चिंता व्यक्त केली. शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून व्यक्तिमत्व विकासासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. CVC भरतिया यांनी विद्यार्थ्यांना स्वदेशी उद्योग आणि उद्योजकतेकडे वळण्याचे आवाहन केलेत. शिक्षणानंतर केवळ नोकरीच्या मागे न लागता भारतीय उद्योगांना जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प तरुणांनी करावा असेही ते म्हणालेत. या समारोप कार्यक्रमात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेचा संदेश देणारा ठरला. यह कार्यक्रम मुझे लगता है, मैं अध्यक्ष होने के नाते मेरा कर्तव्य बनता है कि इस कार्यक्रम की संपूर्ण मीमांसा मेरे भाषण में करूं. यह कार्यक्रम 2 तरहों से चला है. भरतिया जी ने कहा है कि केवल व्यापार में आने चाहिए और सांसद महोदय ने कहा है कि शिक्षा के साथ व्यापार करना चाहिए. श्रीचंद भैया ने राजस्थानी समाज की तारीफ की. मुझे लगता है कि राजस्थानी समाज की गुणवत्ता प्राप्त छात्र छात्राओं को शिक्षा और व्यापार दोनों में बराबर में आगे बढ़ना चाहिए. मित्रों, मैं 2-3 मुद्दे आपके साथ रखूंगा, विशेषतः बच्चों के साथ. हमारे देश में अभी शिक्षा का पूरा स्वरूप बदल रहा है. नई शिक्षा पॉलिसी, मुझे पता नहीं आप कितने लोगों ने उसका अध्ययन किया है. नई शिक्षा पॉलिसी जो आई है उसके कारण हमारे संयोजक मंडल में इस बार एक नई समस्या उत्पन्न हुई कि 10वीं 12वीं की परीक्षाओं में राजस्थानी समाज के बच्चे इस वर्ष हर वर्ष की तुलना में कम गुणवत्ता हुए हैं. उनमें कौशल्य नहीं है ऐसी बात नहीं है. उनमें पढ़ने लिखने की ललक कम हो गई है ऐसी बात नहीं है. एंट्रेंस एग्जाम के प्रेशर में भी इतना खो गए हैं कि अब 10वीं और 12वीं की शिक्षा का महत्व अन्य वर्षों की तुलना में धीरे धीरे कम होता जा रहा है. इसके लिए कौन सी सरकारें जिम्मेदार है मुझे उसमें नहीं जाना है, क्योंकि मैं पहले किसी पार्टी का कोई सदस्य नहीं था. अब मैं किसी एक विशिष्ट पार्टी का एक नगर सेवक हूँ. इसलिए मैं कोई कुछ भी अगर भाषण दूंगा या कुछ भी भाषण करूंगा तो ऐसा लगेगा कि मैं पार्टी के रूप में बोल रहा हूँ. मैं यहाँ पार्टी के रूप में नहीं बोल रहा हूँ. मैं यहाँ राजस्थानी हितकारक मंडल के अध्यक्ष के रूप में बोल रहा हूँ और कार्यक्रम के अध्यक्ष के रूप में बोल रहा हूँ. चूंकि हम पत्रकार हैं पेशे से, 2 अखबारों का मैं संपादन करता हूँ, हम समाज को हर क्षेत्र में हर नजर से देखते हैं. शिक्षा का हमारे देश में जो धीरे धीरे स्वरूप बदल रहा है, यह बहुत धीरे से वैश्वीकरण हमारे बीच में परोसा जा रहा है, रोपा जा रहा है. इसका पौधा, इसका वृक्ष कैसा बनेगा मुझे नहीं पता. इस मंच पर पहले व्यक्ति है सांसद बलवंत जी वानखड़े.
ये पहले ग्राम पंचायत के सदस्य बने, फिर ग्राम पंचायत के सरपंच बने, फिर जिला परिषद के सदस्य बने, फिर विधायक बने और फिर सांसद बने। ये क्यों इन्होंने सफर तय किया? इन्होंने अपनी जिंदगी में अपना 100% दिया। आप कौन से क्षेत्र में हो, शिक्षा में हो, छात्र जीवन में हो, आप युवक हो, नौकरी कर रहे हो, परिवार में हो, रिश्तेदार में बीच बैठे हो, व्यवहार के रूप में आपके ऊपर कोई जिम्मेदारी है, जहां भी हो अपना 100% दीजिए। आज बड़वंत भाऊ 3 बजे ऑफिस में आए थे, दरियापुर से आ गए। मैंने भाऊ गप्पे मारू, एक घंटा बैठे। मैंने उन्हें ऐसे ही पूछा कि भाऊ काय दिनचर्या आहे? 5:30 वाजता उठतो, 6 वाजतापासून ओपीडी सुरू होऊन जाते, 9 पर्यंत ओपीडी चालते, 9 ते 9:30 पर्यंत आंघोळ नाश्ता, 9:45 पर्यंत, मग 9:45 बाहेर निघतो, रात्री 12:30 घरी पोहोचतो। हम बहुत आसानी से गए क्या बन गए खासदार। राजस्थानी समाजाच्या या उपक्रमामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले असून शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रगतीचा नवा मार्ग शोधू शकतो, हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणेचा दीप असतो। अमरावतीतील विश्वकर्मा वंशीय समाज संस्थेच्या वतीने सुतार, लोहार, तांबट, सोनार आणि शिल्पी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला। नागपूर रोडवरील गुरुदेव प्रार्थना मंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात 100हून अधिक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर आणि स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शनही करण्यात आले। पाहूया हा प्रेरणादायी वृत्तांत। अमरावतीतील नागपूर रोड परिसरातील गुरुदेव प्रार्थना मंदिराचे सभागृह रविवारी विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले। विश्वकर्मा वंशीय समाज संस्था अमरावती जिल्ह्याच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात सुतार, लोहार, तांबट, सोनार आणि शिल्पी समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात 10वी, 12वी तसेच विविध व्यावसायिक आणि पदवी अभ्यासक्रमांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या 100हून अधिक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि आत्मविश्वास वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले। समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात आपला ठसा उमटावा आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। गुणवंत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि पालकांच्या डोळ्यातील अभिमान हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला। विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। समाजातील नव्या पिढीला प्रोत्साहन देणारा आणि शिक्षणाबाबत सकारात्मक संदेश देणारा हा गुणगौरव सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र राज्य अमरावती द्वारा गुणगौरव विद्यार्थी सत्कार सोहळा इथे संपन्न झालेला आहे। 2026 या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माननीय प्रदेश अध्यक्ष सचिनजी सुतार, त्याच्यानंतर राज्य प्रवक्ता संजयजी सुतार, त्याच्या निलेश विश्वकर्मा, कार्याध्यक्ष आमचे अरुण भाऊजी भालेकर, तसेच सर्व पदाधिकारी इथे उपस्थित होते। तसेच अमरावती जिल्हा राज्य उपाध्यक्ष धनराजी वेलणकर, राज्य सहसचिव प्रमोदजी वेलकर, तसेच राज्य संघटक आमचे गणेशजी लाठेकर, राज्य युवा प्रदेश अध्यक्ष मी स्वतः गजानन चिंचोडकर, विभागीय अध्यक्ष आमचे आशिषजी पळसकर आणि जिल्हाध्यक्ष महत्त्वाचा पार्ट म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ माऊलकर यांच्या मार्गदर्शनामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे। त्याच्यात 54 विद्यार्थ्यांचा आम्ही इथं सत्कार केलेला आहे। त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी आपले विलासभाऊ पवार यांनी जे मार्गदर्शन दिलं त्यांना ते मार्गदर्शन मुलाचं होतं। आणि विशेष म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचा जे शोभा वळवली तसेच आमचे बडनेराचे आमदार रविभाऊ राणा यांनी कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची आणि विद्यार्थ्याची शोभा वळवली। आणि विशेष म्हणजे MIDCचा जो चौक आहे त्या चौकला विश्वकर्मा हे नाव द्यायचं आहे। त्या नावासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं। त्यांनी आम्हाला कबुली पण केली आहे की हे नाव आम्ही या चौकाला देऊ
आणि पुढच्या कार्यक्रमात तुमचा कोणताही विद्यार्थी गुणगौरवाचा कुठेही कार्यक्रम असला, काही अडचण केली तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे रविभाऊ राणांनी आम्हाला कबुली दिली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रगतीचा नवा अध्याय लिहू शकतो याची प्रचिती या गुण गौरव सोहळ्यातून पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान आणि त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन अशा दुहेरी उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अमरावती जिल्ह्यातील महिला क्रीडा क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद बातमी. अमरावतीमध्ये प्रथमच महिलांसाठी भव्य डिस्ट्रिक्ट सायकलिंग लीगचे आयोजन करण्यात आले असून 19 जून रोजी महिला सायकल पटूंचा वेग, जिद्द आणि आत्मविश्वास पाहायला मिळणार आहे. अमरावती सायकलिंग असोसिएशन, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि अस्मिता खेलो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अतुल कळमकर, सचिव, अमरावती सायकलिंग असोसिएशन. माझ्यासोबत आमचे असोसिएशनचे अध्यक्ष माननीय डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी व आमचे उपाध्यक्ष श्री संजयजी मेंडसे आहेत. आज आम्ही सर्व अमरावती जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यातील मुलींना आम्ही आवाहन करू इच्छितो की 19 जूनला अमरावतीमध्ये खेलो इंडियामार्फत अस्मिता वुमेन्स सायकलिंग रेसचे आयोजन केले गेलेले आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी या सायकलिंग स्पर्धेचे आयोजन केले गेलेले आहे. या स्पर्धेकरता आम्हाला स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, साई, तसेच सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व खेलो इंडिया या भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत आम्हाला सर्व मार्गदर्शन मिळाले आहे. सदर स्पर्धामध्ये सहभागी होणारे सर्व स्पर्धक हे निःशुल्क त्यांच्यासाठी फी आहे. कुठल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही. या स्पर्धेसाठी 3 वयोगट केलेले आहे, जे की 19 वर्षाखालील, 17 वर्षाखालील व 14 वर्षाखालील. या स्पर्धा ज्या आहे ते 10 किलोमीटर, 7 किलोमीटर व 5 किलोमीटर अशा अनुक्रमे वेगवेगळ्या वयोगटात होणार आहे. आपण सर्व स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन निश्चितच यामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी कराल ही आम्ही आशा बाळगतो. पहिल्या विजेत्यास 1, 2, 3 क्रमांकास आम्ही जे आहे ते पारितोषिक देतो आहोत. तसेच सर्व सहभागी सायकलिस्टला यामध्ये पार्टिसिपेशन सर्टिफिकेटसुद्धा आम्ही देणार आहोत. आपण सर्वांनी या 19 जून जो की इरविन चौक येथे आयोजित सायकल स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे ही आम्ही अमरावती सायकलिंग असोसिएशनतर्फे सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही भव्य डिस्ट्रिक्ट सायकलिंग लीग अमरावतीसाठी एक प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे. आता जिल्ह्यातील महिला सायकलपटूंच्या वेगाचा आणि जिद्दीचा उत्सव 19 जून रोजी पाहायला मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यातील पाडशिवनी आणि रामटेक तालुक्यात प्रस्थापित MIDC प्रकल्पाला आता स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सुरू झाला आहे. हजारो एकर सुपीक शेत जमीन औद्योगिक विकासासाठी संपादित केली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिले आहे. MIDCच्या जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि शेती वाचवावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. प्रशासन मुर्दाबाद, MIDCला आणणारे प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद. शेतकऱ्याच्या विरोधात MIDC आणत असेल त्या शासनाच्या मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. रामटेक आणि पाडशिवनी तालुक्यातील पटगोवारी, आंबडी आणि परिसरातील गावामध्ये प्रस्तावित MIDC प्रकल्पावरून वातावरण तापले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून या भागात नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून
त्यासाठी हजारो एकर जमीन संपादनाची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर MIDCने 23 जून रोजी जमिनीच्या मोजणीसाठी संबंधित विभाग आणि शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र आपल्या शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. म्हणजे पटगावरीमध्येच होतं. पटगावरी शेती आहे. राहणं पण आमचं आता सध्या पटगावरीत असूनही आम्ही मनसरला राहतो आणि आम्हाला शेती द्यायची नाही. आमची शेती आमचे सगळे गावकरींना आम्ही विनंती केली आहे का, विनंती म्हणजे आमची सगळ्यांची विनंती आहे आमदार साहेबांना का आम्ही आपली शेती जाऊ देणार नाही. आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे का शेतीशिवाय काहीच पर्याय नाही ना. आमच्या शेती लोक आमच्या गावामध्ये एकाही तरी मुलांना गव्हर्नमेंट ड्युटी असेल तर सांगा. एवढे इंजिनियर झालेले आहे. सगळे मुलं आमच्या शेतीत लहानपासून तर मोठ्यापर्यंत सगळे आमचे वरिष्ठ सगळेजण आहेत. शेतकरी काका लोक, बहिणी आमच्यावाल्या सगळ्या कास्तकारीत जातात. सगळे कास्त करून आपले छोटे मोठे धंदे करून आपले पोटं भरतात, वलती काढतात. एवढी चांगली शेती असून आम्ही शेती कोणाला देऊ शकत नाही. आम्हाला पाहिजेच नाही. आम्ही काही आता मोजणी पण येतील 22 तारखेला तरी आम्ही मोजणी होऊ देणार नाही. आम्हाला MIDC नाही पाहिजे, आम्हाला काहीच नाही पाहिजे. फक्त आमच्या शेत्या पाहिजे. आमच्या सगळ्या महिलांचं, आमच्या भावांचं, सगळ्यांचं मुलांचं बी म्हणणं आहे का आम्हाला शेत्या द्यायच्या नाही. शेती हीच आमची ओळख आणि उपजीविकेचा मुख्य आधार असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या विरोधात शेतकरी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाकडे निवेदन सादर केले. रामटेकचे प्रभारी उपविभागीय महसूल अधिकारी रमेश कोळपे यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये MIDCची मोजणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. रामटेक तालुक्यातील पटगोरी या गावी प्रस्तावित MIDCची मोजणी शासनानं 23 तारखेला नोटीस काढलेली आहे. वास्तविक पाहता इथं MIDC होऊ नये असा गावकऱ्यांचा विरोध आहे, कारण की ही सर्वात सुपीक अशी जमीन आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा जो प्रपंच आहे तो या शेतीवर चालतो. दुसरा काही रोजगार नाही आहे आणि या शेतीतूनच सगळा रोजगार आणि सगळा प्रपंच चालत असतो. या सुपीक जमिनीवर MIDC होऊ नये अशी गावकऱ्यांची मागणी आहे. मात्र वारंवार मागणी करूनसुद्धा सरकार याला प्रतिसाद देत नाही. उलट हे मागणी करतात का होऊ नये तर एक पाऊल पुन्हा शासन आणि प्रशासन समोर वाढवते. त्यांच्या विरोध असताना पुन्हा मोजणीची नोटीस काढली. आता 23-24 तारखेला 22-23 तारखेला मोजणीची नोटीस काढली आहे. म्हणजे एकीकडे हजारो शेतकरी म्हणतात की इथं आमची सुपीक जमीन त्याऐवजी दुसरी जमीन MIDCला घ्या. वास्तविक पाहता MIDC उभी करणं म्हणजे काही रोजगार आणणं असं होत नाही. मौद्यात एकही MIDC नाही, पण मौद्यात खूप सारे रोजगार आहे. उलट पार्श्वनीत MIDC आहे, 2च्या वर तर रोजगार नाही आहे. रामटेकात 4 गावाला MIDC होती, मात्र एकही उद्योग आला नाही. आणि त्यासाठी उद्योगांनाच सोडायचं आणि 800 ते 900 एकर, मला वाटते 900 एकर ना, 3000 म्हणजे आज विचार करा 3000 एकर ओलिताखालची जमीन आज MIDCच्या नावानं अधिग्रहित करायची, शेतकऱ्यांना नाममात्र पैसे देऊन टाकायचे आणि मग आपल्या उद्योगपती मित्रांना तिथं आणायचे आणि त्यांना जागा अलॉट करून टाकायच्या. हा गैरप्रकार सुरू आहे आणि स्थानिक जे आमचे आमदार आहेत, स्थानिक मंत्री आहेत, यांना हे लोक विनंती करतात वारंवार की तुम्हाला MIDC जर उघडायची असेल तर अशा ठिकाणी उघडा की तिथं सिंचन नाही आहे, तिथं पिकं होत नाही आहे किंवा तिथं शेतकऱ्याच्या रोजगाराचं मुख्य साधन शेती नाही आहे. अशा शेतीवर तुम्ही घेऊ शकता. अशा शासकीय जमिनी खूप साऱ्या पडल्या आहे, पण त्याऐवजी पटगोरीसारखी सुपीक जमीन घेणं हा शेतकऱ्यावर अन्याय आहे. यासाठी आज शेकडो शेतकरी इथं आले आहेत. 23 तारखेला ही मोजणी होऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, तशी आम्ही निवेदनातून मागणी केली आहे. मात्र तरीसुद्धा शासन जिद्दीला पेटत असेल आणि शेतकऱ्याचा अन्याय करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही 23 तारखेला होणारी मोजणी होऊ देणार नाही. जे कोणी मोजणीवाले अधिकारी आमच्या शेतात येण्याचा प्रयत्न करतील त्यांना उलट शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावे लागेल. आमची इच्छा आमदारांना, मंत्री महोदयांना सुद्धा विनंती आहे की आपण शेतकऱ्यांनी आपल्याला निवडून दिला आहे, मतदार हे आपले मतदार आहेत, या लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, आपल्या भागाचे, आपल्या विधानसभा क्षेत्रातले नागरिक आहे. तुम्ही त्यांचे जर म्हणणं ऐकत नसाल आणि त्यांच्या म्हणण्याकडे पाठ दाखवून तुम्ही आपलाच एजेंडा रेटाचा प्रयत्न कराल तर हे चुकीचं आहे. हा मतदारांचा अपमान आहे, हा जनतेचा अपमान आहे. असा जनतेचा अपमान आपण करू नये. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की औद्योगिक विकासाच्या नावाखाली सुपीक शेती नष्ट होणार असून भविष्यात हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते. दरम्यान या आंदोलनाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळत असताना दिसत आहे. आता प्रशासन आणि MIDC या आंदोलनाची दखल घेऊन पुढे कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. मौजा, पटगोरी, नयाकुंड आणि आंबडीची जी शेती आहे ते शासन MIDC करता बुक करत आहे. त्या मागच्या वर्षापासून त्याचे पत्रव्यवहार होत आहे, तरी आम्ही सर्व कास्तकार त्याचा विरोध करत आहे. आमची शेती जी आहे पटगोरी ज्या जीव घेणार आहे ते रामटेक तहसीलमध्ये 1 नंबर 1 शेती आहे. सुपीक शेती आहे, उपजाऊ शेती आहे, कॉटन करता महत्त्वाची शेती आहे.
आणि आम्हाला विरोध आहे याच्या. MIDC मुळे रोजगार आणि औद्योगिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याचा दावा केला जात असला तरी दुसरीकडे शेती आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे विकास आणि शेतकऱ्यांचे हित यामध्ये समतोल साधत प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागपूरच्या व्यापारी हृदयस्थानी असलेल्या इतवारी बाजारातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. CA रोडवरील बहुमजली सोनचाफा ज्वेलर्स शोरूमला मध्यरात्री भीषण आग लागल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणातच कोट्यावधी रुपयांची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. विशेष म्हणजे या जळणाऱ्या इमारतीच्या अगदी शेजारी मोठे फटाक्याचे गोदाम असल्याने संभाव्य महाविस्फोटाचा धोका निर्माण झाला होता. अग्निशमन दल, पोलीस आणि कमांडो पथकांनी जीवाची बाजी लावत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रात्रभर संघर्ष केला. पाहूया हा विशेष रिपोर्ट. नागपूरच्या गजबजलेल्या इतवारी बाजार परिसरात मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण शहर हादरून गेले. CA रोडवरील प्रसिद्ध सोनचाफा ज्वेलर्स या बहुमजली शोरूम मधून अचानक धुराचे लोट आणि आगीच्या उंच ज्वाला बाहेर पडू लागल्या. काही मिनिटातच संपूर्ण इमारत आगीच्या विळख्यात सापडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र शोरूमचे मजबूत लोखंडी शटर आणि आतील बंदिस्त रचना यामुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागला. लोखंडी रॉडच्या साहाय्याने शटर फोडण्याचे प्रयत्न दूर असतानाच आणखीन एक मोठा धोका समोर आला. जळणाऱ्या इमारतीच्या अगदी शेजारी असलेले चांडक फटाका स्टोअर हे प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरले. फटाक्याच्या या मोठ्या गोदामापर्यंत आग पोहोचली असती तर संपूर्ण इतवारी परिसरात भीषण स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अग्निशमन दलाने आग भिजवण्यासोबतच फटाका गोदाम सुरक्षित ठेवण्यावर विशेष भर दिला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होऊ लागले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आणि कमांडो पथकांनी गर्दी हटवण्याची मोहीम राबवली. अग्निशमन दलाला मोकळा मार्ग मिळावा यासाठी संपूर्ण परिसरातील वाहतूक रोखण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव वीज पुरवठाही तातडीने बंद करण्यात आला. सुदैवाने ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे शोरूम बंद होते आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शोरूम मधील सोन्या चांदीचे दागिने, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि इतर मौल्यवान वस्तू आगीत जळाल्याने कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काही दिवसापूर्वी आशिष NX इमारतीतील आगीची घटना ताजी असतानाच आता सोनचाफा ज्वेलर्स मधील भीषण आगीने नागपूरच्या जुन्या बाजारपेठमधील अग्नी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संकुचित रस्ते, दाट बांधकामे आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्था यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. इतवारी सारख्या दाट लोकवस्तीच्या आणि व्यापार दृष्टी अत्यंत महत्वाच्या भागात घडलेली ही घटना गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. या आगीचे नेमके कारण काय? अग्निसुरक्षा नियमांचे पालन झाले होते का? आणि या घटनेला जबाबदार कोण याचा तपास आता सुरू झाला आहे. नागपुरातील यशोधरा नगर परिसरात घडलेल्या घरफोडीच्या मोठ्या गुन्ह्याची पोलिसांनी थरारक उलगडा केला आहे. घर मालक लग्न समारंभासाठी हैदराबादला गेले असताना चोरट्यांनी घराची खिडकी फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. मात्र CCTV फुटेजचे बारकाईने विश्लेषण, गुप्त माहिती आणि पोलिसांच्या अथक तपासामुळे अवघ्या काही दिवसातच 3 आरोपींना जेरबंद करण्यात आले. विशेष म्हणजे चोरीच्या पैशातून आरोपींनी एक 4 चाकी वाहनही खरेदी केल्याचे उघड झाले आहे. या कारवाईत तब्बल 10,64,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याने परिसरात खळबळ उडाली होती. फिर्यादी कुटुंब लग्न समारंभासाठी हैदराबाद येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला. घराच्या मागच्या बाजूची खिडकी फोडून आरोपींनी घरात प्रवेश केला आणि रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरून नेले. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन यशोधरा नगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी, परिसरातील CCTV फुटेजचे विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला. तपास दरम्यान पोलिसांनी मोहम्मद नूर उर्फ अंपायर नसीरुद्दीन अन्सारी वय 19 वर्ष, सलमान खान वर्ल्ड
इक्बाल खान वय 30 वर्ष आणि मोहम्मद फैजल मोहम्मद फयाज अन्सारी वय 21 वर्ष या तिघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपींनी घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीकडून 1,76,500 रुपये रोख रक्कम, 5,88,000 रुपये किमतीचे 6 तोळे सोन्याचे दागिने आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेली 3 लाख रुपये किमतीची वेंटो 4 चाकी कार जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण 10,64,500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनस चांद शेख, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे आणि त्यांच्या तपास पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली. घरफोडीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून आरोपी विरुद्ध पुढील तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन यशोधरानगर गुन्हा रजिस्टर नंबर 436/2026 मध्ये कलम 305 कंसात ए 331(3), 331(4). तर याच्यामधल्या ज्या फिर्यादी आहेत हे फिर्यादी लग्नानिमित्त 25 तारखेला 12/5/2026 रोजी ते लग्नाकरिता हैदराबादला गेले आणि ते जे आहे ते 1/6ला परत आले. जेव्हा ते परत आले तर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या घर कोणीतरी फोडलं आहे. तेव्हा त्यांनी 2/6ला आपल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर पोलीस स्टेशन यशोधरानगरचे तपास पथकातले PSI कणसे व त्याच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे म्हणजे त्या परिसरात काही फुटेज होते ते फुटेज बघून त्याच्यामध्ये जे त्याच भागातले राहणारे मोहम्मद नूरू उर्फ अंपायर नसरुद्दीन अन्सारी, सलमान खान वल्द इक्बाल खान व मोहम्मद फैजल मोहम्मद फैयाज अन्सारी राहणार सर्व कुंदनलाल गुप्ता नगर नूरी मस्जिद जवळ पोलीस स्टेशन यशोधरानगर यांनी सदरचा गुन्हा केल्याचे त्यांच्या तपासात निष्पन्न झाले. म्हणून त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून 1,76,000 रुपये रोख, 5,88,000 रुपयाचा किमतीचा 6 तोळे सोन्याचे दागिने आणि 3 लाख रुपये किमतीची वेंटो कार जी आरोपीनं चोरीच्या मुद्देमालातून विकून त्याच्या पैशातून ती घेतली होती. ते आम्ही तपास हे जप्त केली आहे आणि सदरची कामगिरी ही पोलीस स्टेशन यशोधरनगरचे तपास पथकाचे PSI कणसे सदाशिव कणसे, पोलीस हवालदार कोडापे, पोलीस अंमलदार राहुल इंगोले, पोलीस अंमलदार साजिद खान, अमोल बेंडोडकर, निलेश मिश्रा, राकेश तिडके यांनी मान्य पोलीस उपायुक्त नित्यानंद झा साहेब, परिमंडळ 5 व श्री रोहित ओवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी पार पाडली आहे. सदर प्रकरणामध्ये आरोपीच्या ताब्यातच सगळं मुद्देमाल होता. फक्त त्यांनी काही माल म्हणजे जे रोख रक्कम होती त्या रोख रकमेतून त्यांनी गाडी खरेदी केली होती. आपण ती गाडी जी आहे जप्त केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या अचूक माहितीच्या आधारे यशोधरानगर पोलिसांनी लाखो रुपयाचा घरफोडीचा पर्दाफाश केला आहे. 3 आरोपींना अटक केली असून चोरीच्या पैशातून विकत घेतलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे. आज दुपारी पुसद परिसरात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या या पावसाचा आढावा घेऊया या विशेष रिपोर्ट मधून. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात आज मान्सूनने दमदार हजेरी लावली. शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा सुरू होती. मृग नक्षत्राशी सुरुवात झाल्यानंतरही पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या होत्या आणि शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले होते. मात्र आज दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही क्षणातच वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या आगमनामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला. गेल्या काही दिवसापासून असह्य उकाड्याचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. शेतातील मशागतीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता असून अनेक शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागले आहेत. पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले आहे. मात्र नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या पावसाचे उत्साहात स्वागत केले.
हवामान विभागाने यापूर्वीच जिल्ह्यात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला होता. आजच्या पावसानंतर पुढील काही दिवसातही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली ओलावा स्थिती निर्माण होण्यास मदत होणार असून यंदाच्या हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत. पुसद परिसरात झालेल्या या दमदार पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आगामी काही दिवसातही मान्सून सक्रिय राहिल्यास खरीप हंगामाला मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भंडारा शहरातील गजबजलेल्या कपडा बाजारात आज दुपारी भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले. लालचंद कपडा शॉप या नामांकित दुकानाला अचानक आग लागल्याने काही क्षणातच संपूर्ण परिसर धुराच्या लोटांनी आणि आगीच्या ज्वाळांनी पेटला. लाखो रुपयांचा कपड्याचा साठा जळून खाक झाला असून बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे. भंडारा शहरातील कपडा बाजार परिसरात दुपारच्या सुमारास अचानक धूर निघत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. काही मिनिटातच धुराचे लोट भीषण आगीत बदलले आणि लालचंद कपडा शॉपला आगीने पूर्णपणे वेढून टाकले. दुकानात मोठ्या प्रमाणावर कपड्यांचा साठा असल्यामुळे आग वेगाने पसरली. आगीच्या उंच ज्वाळा आणि काळ्या धुरामुळे संपूर्ण बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या 2 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. दरम्यान पोलिसांनीही तातडीने परिसर रिकामा करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या. प्राथमिक माहितीनुसार या आगीत लाखो रुपयांचा कपड्यांचा साठा जळून खाक झाला आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्ट सर्किटची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीमागील कारणाचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे भंडाऱ्याच्या व्यापारी वर्तुळात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. भंडाऱ्यातील या भीषण आगीत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण काय याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. अड्याळ परिसरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून नराधमाने तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आरोपी रोहित सुदान नगरे याने तिचे शोषण केले. 1 नोव्हेंबर 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आरोपीने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. या नराधमाच्या कृत्यामुळे पीडित मुलगी आता 4 ते 5 महिन्यांची गर्भवती आहे. गर्भधारणा उघडकीस आल्यानंतर पीडितेने धाडस दाखवत पोलिसात तक्रार दाखल केली. अड्याळ पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 64-64-2M आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात संतापाची लाट पसरली असून अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अशा नराधमांवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. वाशिम जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश आता रस्त्यावर उतरला असून सरकारच्या धोरणाविरोधात शेतकरी थेट आक्रमक झाले आहेत. सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत एका शेतकऱ्याने स्वतःची दुचाकी पेटवून सरकारचा निषेध नोंदवला आहे. वाशिमच्या अडोळी गावात घडलेल्या या घटनेने राज्यभरातील शेतकरी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणले आहेत. नेमकं काय घडलं पाहूया या विशेष रिपोर्ट मधून. सरकारकडून सरसकट कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संतापाचा उद्रेक वाशिम जिल्ह्यातील अडाळ येथे पाहायला मिळाला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देत शेतकरी सतीश इडोळे यांनी स्वतःची दुचाकी पेटवून सरकारच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. बुलढाणा येथे सुरू असलेल्या रविकांत तुपकर यांच्या सरसकट कर्जमाफी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या वाढत्या कर्जबाजारीपणाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
कर्जाच्या ओझ्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत चालल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोणत्याही अटीशिवाय राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या, अन्यथा हे आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. दुचाकी पेटवून करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे राज्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज आम्ही आडू येथे माझी स्वतःची मोटरसायकल जाळून सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे. कारण कालपासून माननीय रविकांत तुपकर हे अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत, तरी त्यांच्या पाठिंब्यार्थ आम्ही आज आडूच्या सर्व शेतकऱ्यांनी माझी स्वतःची गाडी जाळून सरकारचा जाहीर निषेध केला. यानंतर जर आंदोलनाची दखल नाही घेतली तर आम्ही खासदार, आमदार, कलेक्टर यांच्या गाड्या जाळाय पण मागेपुढे पाहणार नाही, हे आम्ही सरकारला जाहीर इशारा देत आहे. तात्काळ जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर याच्या नंतरचं आंदोलन उग्र राहील. वाशिम मधील अडोळी येथे शेतकऱ्याने स्वतःची दुचाकी पेटवून व्यक्त केलेला संताप हा केवळ एका व्यक्तीचा नाही तर कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या वेदनेचा आवाज असल्याचे बोलले जात आहे. सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. सरकार या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने पाहते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपण आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. अमरावती नंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा आणि सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.